आता तर फिक्सच झालंय. सकाळची सुरुवात कडक अशा चहानी. चहासोबत चकली कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच बाळाचे गाणे. त्याला असं हात पकडून आज फक्त घरातून फिरायचं होतं. आम्हा दोघांचं तेच काम चालू होतं. त्याला थोडंसं फिरवत होते. त्याच्यानंतर आईने ही भाजी निवडायला घेतलेली. खरं तर ही भाजी मला माहीत नाही कोणती आहे, पण आई म्हणते ही भाजी मोहरीची आहे. आता ही मोहरीची भाजी मी पहिल्यांदा खाल्ली आणि मी पहिल्यांदा बनवली. मोहरीच्या तेलात लसूण, मिरची, कांदा आणि टमाटर याची फोडणी केली आणि त्याच्यात ही भाजी घातली. आपण नॉर्मल जशी मेथीची भाजी करतो तशीच ही भाजी करायची असते. त्याच्यात मुगाची डाळ घातली होती. संपूर्ण जेवण झाल्यानंतर किचन ओटा साफ केला नाही तर मला तर खरं तर करमतच नाही. त्याच्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा साफ करून घेतला. थोडेसे भांडे पडले होते, लगेच ते घासून घेतले. तर सगळं माझं काम आवरलं होतं आणि माझं बाळ बघायचं काय करतंय, चला दाखवते. त्याची मामासोबत मस्ती चालू होती. खूप आवाज येत होता मला, मी स्वयंपाक करत होती तेव्हा. दुपारी माझं एक पार्सल रिसीव झालं होतं. ही सो ट्रूची स्ट्रोब क्रीम आहे. मला तर ही स्ट्रोब क्रीम खरंच खूप आवडली. थोडासा पिंकिश शेड आहे, पण छान वाटतोय. हायलायटर यूज करायची गरज नाही आहे आणि एकदम मस्त आहे. माझ्याकडे फेसेस कॅनडाचे दोन्ही शेड आहेत, पण मला ही सुद्धा खूप आवडली. आता तर रोजचंच झालंय. रोज दुपारी आम्ही बिछाना टाकतो, थोडंसं झोपावं, पण हे पिल्लू काही आम्हाला झोपू देत नाही. ते स्वतः झोपत नाही. पूर्ण दिवस त्याची मस्ती चालू असते. संध्याकाळच्या वेळेस त्याला थोडं खाली नेलं होतं. कोणाची पण सायकल घ्यायचा, कोणाच्या पण सायकलीवर बसायचा आणि खेळायचा. खूप खेळला, घरी आला, थोडासा झोपला. संध्याकाळच्या स्वयंपाकाला खिचडी भात करणार होतो आणि खिचडी भातासोबत चिला करणार होतो. खरं तर आईकडे आल्यापासून मीच ह्या सगळ्या रेसिपी पहिल्यांदा करते आणि पहिल्यांदा खाते. पण ह्या रेसिपीज सगळ्या खूप छान आहेत. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. किसलेलं पनीर घेतलं होतं, त्यामध्ये धुतलेली मेथी टाकली होती. त्याच्यानंतर बेसन टाकून घेतलं, थोडासा रवा टाकला होता, हळद, गरम मसाला, धना पावडर, थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बॅटर तयार केलं होतं. हा हळद मिठाचा चिला मी माझ्या बाळासाठी काढला होता आणि त्याच बॅटरमध्ये आम्हाला थोडंसं तिखट हवं होतं म्हणून लाल तिखट टाकलं होतं आणि आमच्यासाठी चिले बनवले होते. एकदम टेस्टला भारी होते. माझ्या बाळाला सुद्धा हा चिला खूप आवडला. एकदम टेस्टी, हेल्दी आणि एकदम मस्त पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा.